श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, शनिवारच आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? हो, येतोय दादा. श्री स्वामी समर्थ. हा, चालेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हो हो हो. हा, चालेल. बघा, आपल्या स्वातीत ताई यांनी आज वास्तूचं मार्गदर्शन केलं. वास्तूबद्दल काही बरेचसे पॉइंट्स, दिशा, उपदिशा, त्या दिशांचे प्रमुख मालक आणि त्या वास्तूचं, ज्या वास्तूमध्ये ज्या ज्या दिशेला ज्या काही वस्तू आहेत त्याचं महत्व, की चुकीच्या वस्तू असल्या त्याचं नुकसान काय होतं, याचा आपल्या आयुष्याशी सुखदुःखाशी कसा संबंध आहे हे आपल्याला त्याने सांगितलं. त्याचबरोबर मीराताई यांनी जे आपल्या गुरुदेव दत्त परिवाराचा जो अंतरात्मा आहे, पादुका, त्या पादुकांची महती किती जबरदस्त आहे. असतील पादुका घरोघरी, असतील देवळात, पण त्या देवळातल्या पादुका तिथे जाऊन दर्शन घ्यावे लागतात. समाधान होत नाही, ती ऊर्जा आपल्याला प्राप्त करता येत नाही. पण हे जनकल्याणाचं कार्य म्हणून या अद्भुत पादुका या ऍडमिन परिवारामध्ये विनामूल्य, कुठल्याही प्रकारचं काही मूल्य न घेता, त्या पादुकांचा व्यापार न करता मी जनतेच्या सेवेसाठी ती ऊर्जा घरोघरी नेतोय. आता मांजरीमध्ये आमच्या रमण दादांच्या घरी त्या पादुका आहेत. 8 दिवस तिथे सेवा चालते. अहोरात्र त्या ठिकाणी सेवा चालेल. जसे जसे लोक दर्शनाला येतील तसं तसं त्या ठिकाणी सेवा साधना होतील. तर आपण सर्वांनी पुण्याच्या सेवेकऱ्याने मांजरीला जाण्याचं करावं आणि त्या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेऊन या श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास सेवा केंद्रामधून आपण आपल्या मनोकामना पूर्ण कराव्यात. प्रभूंचं दर्शन दुर्लभ आहे. पादुकांच्या स्वरूपात ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पावित्र्य ठेवणं हे आपलं सर्वांची एक गरज आहे. पादुकांचं पावित्र्य ठेवलं, त्याची ऊर्जा ती सहज आपल्याला प्राप्त होते. त्या पादुकांच्या दर्शनासाठी ग्रामदैवत, इतर पितृदैवत सदा सर्वदा आतुरतेने वाट पाहत असतात. तिथं दर्शन माणसं जीवच नाही तर देव देखील दर्शनासाठी उत्सुक असतात. त्या प्रभूंच्या दिव्य पादुका त्या साध्या नाहीत. दर्शन घेता क्षणी त्यातनं अद्भुत लहरी आपल्याला त्या स्पंदन मिळतात आणि ते स्पंदन एवढे जबरदस्त असतात की आपल्याला सहज ते रडवतात, हसवतात, मार्गदर्शन करतात. जणू काय आपण प्रभूच आपल्या पादुकांच्या स्वरूपात आपल्या समोर प्रकट झालेत, उभेत. असे कितीतरी सेवेकरांचे दिव्य अनुभव आम्हाला जागोजागी ऐकायला मिळत आहेत. दर्शन घेताच त्या ठिकाणी एक स्वामी चरित्र, काहीतरी सेवा साधना केल्यानंतर प्रश्न मार्गी लागताय. बघा किती योजना कशी आहे. इथं निस्वार्थ पद्धतीने सेवा चालली म्हणून प्रभूंचा आशीर्वाद थोडा भरभरून मिळतोय. ज्यांनी कधी दत्त नाव ऐकलं नाही, ज्यांनी कधी अध्यात्म केलं नाही, ते देखील त्यांना पादुकांची ओढ लागली. दर्शन घेताच डोळ्यातनं अश्रू येतात, घरी जाऊन पण रडतात आणि वारंवार दर्शन घेतात. सांगण्याचं महत् प्रयास ही अद्भुत ऊर्जा आहे, अद्भुत शक्ती आहे. आणि ही शक्ती त्या प्रवाह, त्या स्रोतामध्ये, शक्ती ऊर्जा स्रोतात तुम्ही येतात आणि तुम्हाला ते दिव्य अनुभव सहज मिळतात. पादुकांचं रहस्यच असं आहे, दत्तावतारच असेत. कुठल्याही प्रकारचे शस्त्र अस्त्र न घेता पादुका कमंडलो हे स्वरूप दत्त महाराजांचं आहे. पादुकांच्या स्वरूपात ज्ञान आहे, ऊर्जा आहे, शक्ती आहे. ते प्रतीक आहे शक्तीचं, लक्ष्मीचं प्रतीक आहे, शक्तीचं प्रतीक आहे. म्हणून या गुरुदेव दत्त परिवारामध्ये पादुका परमपूजनीय आहेत. स्वामींनी अनेक लीला केल्या. स्वतःच्या पादुका शिष्यांच्या डोक्यावर ठेवल्या, त्यांना तात्काळ ब्रह्म स्थिती प्राप्त करून दिली, ब्रह्मपद प्राप्त करून दिलं, ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं. म्हणून गुरूंचं चरण विश्वातलं सर्वश्रेष्ठ चरण, तेच मोक्षाचं कारण आहे.
ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. सुरुवात चरणापासून होते, नंतर मंत्र मिळतात आणि एकदा सेवा साधना झाली की गुरूंची कृपा झाली की मोक्ष सहज मिळतो. तो दुर्लभ आहे, देवादिकांना मोक्ष दुर्लभ आहे, तर गुरूंच्या कृपेने साधकाला, योग्य साधकाला मोक्ष सहज आहे. ध्यानमूलम गुरुमूर्ती, ध्यानामध्ये सुद्धा सर्वदा गुरूंची मूर्ती असली पाहिजे. पूजामूलम गुरुपदम, पूजा कोणाची झाली पाहिजे? देवाऱ्याची, मंदिरांची, तीर्थांची. त्याहीपेक्षा श्रेष्ठ गुरुपदम म्हटलंय. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम. पूजा फक्त गुरु पादुकांची जर केली, इथे विश्व सर्व देवांची पूजा होते. एका वेळेस तुम्ही किती देवांची पूजा करू शकतात? मंत्रमूलम गुरुवाक्यम, जे वाक्यप्रमाण जर आपण मंत्र स्वरूप पाळलं. मंत्र म्हणजे काय? आपण तर रेटतो वारंवार, जपो. रेट नसते ना ते वारंवार मंत्र जप करणं. तर गुरुवाक्यम, मंत्रमूलम गुरुवाक्य म्हणजे काय? जर आपण ते वाक्य गुरूंचं मंत्र स्वरूप जर तर मोक्षमूलम गुरुपा, सहज मोक्ष तुमच्या जवळ येतो गुरूंच्या कृपेने. गुरु करणं सोपा, गुरु करणं सोपा, मंत्र मिळणं सोपं, पण आचरण गुरुवाक्य प्रमाण म्हणून मंत्र स्वरूप जेव्हा आपण ते आचरण करतो तर आपल्याला तीर्थांची गरज नसते. ते बावट लोक आहे जे तीर्थांच्या मागे लागलेत, इथून मिळेल का तिथून मिळेल, तिथून मिळेल का इथून मिळेल. अरे फक्त गुरुकृपेच्या मागे लागा, सहज सगळी कृपा होऊन जाईल. नाही तर या अंधकार विश्वामध्ये अंधकार किती तीर्थयात्रा करणार, किती वाऱ्या करणार, आणि त्यात काय समाधान आहे? तीर्थांमध्ये काय समाधान आहे का? फार तर तुम्हाला काय मिळेल? तुमच्या गरज पूर्ण होतील. आपला आत्म्याचा पता हे गुरु चरणातूनच मिळतो. जिथं गुरु आहे तिथं सर्वस्व आहे, तिथं ज्ञान आहे, शक्ती आहे, देवतांचे निवास आहे. गुरूंची जर कृपा दृष्टी झाली तर देव तुमच्या दर्शनाला रांगा लावतील, रांगेने उभे असते. तुमचा सर्व आत्मा पवित्र आत्मा याची ओळख जर तुम्हाला जर गुरूंनी करून दिली, तुम्ही खूप निष्ठेने पुरुषार्थ ठेवून जर तुम्ही आत्मतत्वाकडे वळलात तर मंदिर तीर्थ हे तुमचीच प्रॉपर्टी, कोणाचीच नाही. बाह्य अंतरंगे तीर्थातले देव हे तुम्हीच आहेत. आत्मा हाच परमात्मा आहे. ब्रह्मस्थिती प्राप्त होणं फार गरजेचं आहे. त्यासाठीच मानवाची अवस्था आहे. मानवाची अवस्था धर्म मार्तंडाने दयनीय करून सोडली. जिथं लोभ, पैसा, स्वार्थ, तिथं सगळी भंगार प्रणाली असते. पैशाच्या मागे, जिथं पैशांची मागणी केली गेली ना, तिथं तुमचा देव नसतो. लक्षात घ्या. देवासाठी वाटेल ते काय सगळं करा, न सांगता दान करा, पण जिथं लोभ ठेवला जातो दानाचा, जिथं काहीतरी काड्या करून विधी करून लोकांकडून लाखो रुपये उकळले जातात, तिथं स्वामी नाहीत. तिथं कुठील राजकारण आहेत, तिथं स्वामी नाहीत. अतिरेक आहे. स्वामी तुमच्या हृदयात आहेत. त्या मंदिरात नाहीत, देवळात नाही, इतरत्र महाराज नाहीत, तुमच्या हृदयात आहेत. आम्ही डायरेक्ट कनेक्ट तुम्हाला जीव ते शिव करतोय. अंतर स्थितीत तुम्हाला तुमचा देव तुमच्या जवळचे दाखवण्याचं ठिकाण म्हणजे आम्ही. आमचं कार्य हेच आहे. आम्ही मंदिरांमध्ये कुठे अडकवणार नाही तुम्हाला. डायरेक्ट तुमच्या अंतरात्म्याशी कनेक्ट स्वामींना करून देऊ. आत्मा तोच श्री स्वामी समर्थ, तोच परमात्मा. हे सूत्र तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मंदिर बांधून काय करणार? हे शरीर सोडून नंतर तुमचं काय होणार आहे? पण हे शरीर सोडण्याच्या आधी जर तुमचा देव तुम्ही अंतरंगात पाहून घेतला तर एकदम खुशाल देवाच्या ठिकाणी जाणार. या प्रॉपर्टी सोडून सगळ्यांना अगदी किती लाखो करोडो अब्जाधीश आम्ही माणसं पाहिलीत, अंतर्मनातनं दुःखी, सदा सर्वदा पापी, चिंतन याचं चिंतन करणारी ही अगदी नरकमय मंडळी आहे. ऐश्वर्याचं, श्रीचं चिंतन करणं, पदाचं चिंतन करणं म्हणजे नरकाची खाण आहे. खुर्चीच्या मागे लागणं, पदाचं चिंतन करणं, श्रीच्या मागे लागणं,
ऐश्वर्याचा भोग मागला, ही सगळे दानवीय संस्कार आहेत. कुठले संस्कार आहेत? दानवीय. दुर्योधन कशाच्या मागे लागला होता? खुर्चीच्याच मागे लागला होता ना. ऐश्वर्याच्या मागे लागला होता, प्रसिद्ध मागे लागला होता आणि स्त्रियांच्या मागे लागला होता. तो दुर्योधन होता. अर्जुन कशाच्या मागे लागला? सत्तेच्या मागे लागला का? पदाच्या मागे लागला का? स्त्रियांच्या मागे लागला का अर्जुन? त्याचे सर्वस्व काय होतं? कृष्ण. ती कुठली आहे? अप्सरा. त्याच्या मागे लागली होती. मेनका. तिला आई म्हटलं त्याने, ते मेनकाने त्याला शाप दिला डायरेक्ट. स्त्रियांच्या मागे लागत नाहीत दैव संपदेवाले. ही राक्षस प्रवृत्ती स्त्रियांच्या मागे लागते. मग आपल्यातला देव आपण ओळखायचा आणि दानव पण ओळखायचा. आपण कशाच्या मागे लागतोय हे जरा पाहायचं. दैवी संपदा फार वेगळी. पहिला भाग तसा विरक्तीचा येतो आणि तुम्हाला तर प्रसिद्धी लागते, पैसा लागतो, सगळ्याच गोष्टी लागतात. अध्यात्म कसं, देव कसा कळेल तुम्हाला? हे सर्वसाधारण नाही देव कळणं म्हणजे. अतिशय विनम्रपणा, नम्रपणा असावी लागते. हे जे काही आहेत इच्छा, आकांक्षा, या दृढ आकांक्षा जेवढ्या आपल्या बळावलेल्या असतात तेवढे आपण घोर पापी असतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे मिळवून दे, मला ते मिळवून दे. ही साधना केल्यानंतर मी ही प्राप्ती करेल, ती प्राप्ती करेल. आपल्या मनाच्या सगळं वासना, वासना म्हणजे काम वासना एकच नाही, अनेक प्रकारच्या वासना आहेत. त्यात लोभ आहे, द्वेष आहे, हे सगळं दुर्गंधयुक्त आहे. जे क्रोध आहे, अनेक प्रकार, नाना प्रकारच्या वासना आपल्याला काही त्रास देत असतात आणि ह्या वासनाच आपल्या जन्मजन्मांतरीचे कारण असतात. आणि ह्या वासना ज्या आहेत, ही कर्मबंधने संपवणं सर्वात कठीण. त्याला कित्येक जन्म लागतात. आपण करिअर कळलं तर मुलांचे करिअर, मानव जन्म एक सुवर्ण संधी असते 84 लक्ष येऊनंतर, आणि त्या करिअरच्या नादामध्ये आपले पशुतुल्य व्यवहार खर्च करून आपण हा अगदी अनमोल जन्म व्यर्थ वाया घालतो, योग्य मार्गदर्शन नसल्याने. कितीही जागांनी, किती वारंवार सांगितलं, अगदी न समजणं म्हणजे हे पशुतुल्य व्यवहार, बुद्धी लागलेला कर्ज. किती जन्मांच्या पुण्याने तुम्ही इथे येतात, पण वर्तमान काळात तुमच्यात बदल न होणं म्हणजे हा श्वासोश्वास, ही जी भूमी ही नरकमय आहे. ज्या ठिकाणी तुम्ही राहतात नरकाची हवा आहे, नरकाचं जल आहे, नरकाचं अन्न आहे. बघा, कलियुगामध्ये मानवाचं आयुष्य 100 वर्ष आहे. या पंचमहाभूत खराब झाल्याने ते आयुष्य किती राहिलं पहा. विवेक घसरला, मन अशांत आहे, भरपूर काय मिळालं पण मन अशांत आहे. कशाच्या मागे सकाळ संध्याकाळ धावतोय? हे सगळं आपण एक निमित्त मात्र आहे. हे शरीर आपलं एक दुकान येते, एक शरीर एक भाड्याचं देह येतो. कधी त्याचं आयुष्य संपेल सांगता येत नाही. पण देहासाठी आपण किती करतो, पोटासाठी किती करतो, किती नाते, किती मोह सगळ्यांमध्ये. प्रत्येकाला माहिती एक दिवस हा आपला स्मशानात आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. या सगळ्या काल्पनिक गोष्टी वाटतात. 84 लक्ष होणे म्हणजे खेळ वाटतो. परत एकदा सांगतो, कुकर्म जर केलेत, खूप वाईट वाईट येऊन आहेत. घाणीतले किडे, इतरत्र किडे, अतिशय बलात्कार, अत्याचार, लोकांना पेटवून देणं, हे घाणीतले किडे होतात. अनंत जन्म, मंदिरे तोडणं, फोडणं, यांच्या नरक यातना एवढ्या जबरदस्त आहेत, ते कितीतरी युग यांना भोगावी लागतात. कर्म करत असताना कशी कर्म करावीत? धर्म कधीही वाईट कृत्य शिकवत नाहीत. संघामुळे सगळे परिवर्तन होतं. मंदिरांमध्ये योग्य शिक्षण जर दिलं धर्म संस्कृतीचं, तर मंदिरे लोकांना आवडतील. नुसतं जाऊन नुसतं लुटायचं ना, आरत्या करायचं ना, पूजा करायचं ना, अभिषेक करायचं, हे आता हे ढोंग संपलं पाहिजे. मंदिरातली ऊर्जा कशी प्राप्त होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. तो देव, त्याचं तत्व काय, त्याच्याशी एकरूप कसं व्हावं, त्याचे आशीर्वाद घेऊन कुठली कामं करावीत, सगळं करण्यासाठी मोक्षाचे गणित आपले सुटले पाहिजेत.
जोपर्यंत आपण स्वतःचा कर्माचा स्वार्थ किंवा कर्मप्रधान समजून परमार्थाचा स्वार्थ घेत नाहीत, तोपर्यंत गुरु केल्याचा अर्थच नाही. तो गुरु वाया, ते शिष्य वाया, फुकट दिलेला टाइमपास. तर काम तर तुमचे कोणी करेल, तंत्र मंत्रवाला करून टाकतो का मास्कर, अघोरी तंत्र मंत्र हे सगळे रोगी आहेत, तर तेही तुमचे छोट्याभर कामं करतील. ज्योतिषी कुंडली पाहतो, लगेच तो तुम्हाला सांगेन, भूतकाळ पण सांगेल, भविष्यकाळ पण सांगेल. मग इकडे तिकडचे 2-4 मंत्र तुम्हाला रेटायला सांगेन. याने तुमचं कल्याण होणार आहे का? मूळचा स्वार्थ वेगळा असला पाहिजे. अस्वार्थ पराकुटीचा, की माझं या जगात काय काम, मी कशासाठी आलो, शरीर काय, मन काय, बुद्धी काय, आत्मतत्व काय, ब्रह्मतत्व काय, तो परमेश्वर काय, त्याचं माझं संधान काय, पृथ्वी काय, हे सगळं बाहेरचे स्वरूप काय, याच्याशी माझा संबंध काय, मी कोण, इथं जन्माला आलो पण माझं मूळ कारण काय, अस्तित्व काय, इथून मला कुठे जायचंय, असे कुठले कर्म केलेत तर मला परमशांती मिळेल, किंवा मी देवांचा देव होईल, किंवा देवतत्व काय असतं, राक्षस तत्व काय असतं, असे अनंत प्रश्नांची उत्तरं गुरु साधनेने मिळतात. हे प्रश्न कधी पडतात, जर ती दैवी संपदा आधी असेल तर, भक्तयुक्त कर्म असतील तर या जन्मात योग्य गुरु म्हणून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, जी अर्जुनाला पडली होती. अर्जुनासारखी जिज्ञासा जर असेल तर कृष्णासारखा गुरु स्वयं तुमच्याकडे येईल आणि तुमचं सारथीपद घेईल. तुमच्या वासनांचे जे लगाम त्याच्या हातात ठेवेल परमेश्वर गुरु, आणि तुम्हाला योग्य दिशेला घेऊन जाईल. गुरु काय करतात माहिती का? ते खरे गुरु भेटले तर, खोटे नाटे जर तुम्हाला लुटतीलच, मला धन देन, पैसा दे आणि माझं व्यवस्था करणे, हे कर, हे भोगी आणि धर्माच्या नावाने अंधभक्त तिथं जाऊन मिळतात. ज्यांनी कुकर्म केलेत ते खोट्या गुरूंकडे जातात, ज्यांनी योग्य कर्म केलेत ते ग्रामदेवता, कुलदेवता, पितृदेवता त्यांना योग्य गुरूंच्या दिशेला पाठवतात. इथं जा रे बाबा, इथं तुझं कल्याण होईल. आमच्याकडे अनेक लोक हे तिथल्या ग्रामदेवतेने पाठवलेत. काही नाही, जे लोक आम्हाला कनेक्ट झाले त्यांनी आधी तप केले होते. 90 दिवसाचं अनुष्ठान, 40 दिवसाचं अनुष्ठान, लागोपाठ 3 गुरुचरित्र स्वप्नातून महाराजांनी सांगितलं, दत्त महाराजांनी संकेत दिला, या लिंकला अटॅच व्हा, इथं जा, इथं खरं ज्ञान आहे. एका त्याने तर 90 दिवसाचं अनुष्ठान केलं होतं दत्त महाराजांचं, आणि त्यांनी एकच सांगितलं की आम्हाला दत्त महाराजांचं योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आम्हाला योग्य गुरु मिळावा. काहीच न मागता 90व्या दिवशी अनुष्ठान संपल्यानंतर संध्याकाळी त्यांना आमची लिंक मिळाली. हे अनुष्ठान, तप, जप, नारायण नागबली, कुलदेवीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर लोक आमच्याकडे येतात. ते देवता इकडे पाठवतात. त्या देवांना वाटतं की इथं यांचं कल्याण व्हावं. तुम्ही येत नाही, तुम्हाला तुमचं पुण्य जमा करून इकडे पाठवलं जातं. तुम्ही सहज येणार नाहीत. इथं मिळणं म्हणजे फार कठीण आहे, आणि इथून प्राप्त करून घेणं त्याला पुरुषार्थ लागेल. तो पुरुषार्थ मिळवण्यासाठी तर हे मीटिंग्स आहेत, मार्गदर्शन आहे. सहज नाहीये, कुठल्याही सहज मिळत नाही. पराकाष्ठा असली पाहिजे, श्रद्धेची, निष्ठेची, एकनिष्ठ असलं पाहिजे. तेव्हाच सडेतोड तुम्हाला ज्ञान मिळेल. तुमचीच प्रश्न आणि उत्तर ही तुमचीच अंतर्मनातून सहज मिळतील. चिंतन करणं शिका. परिवर्तन, मनाचं परिवर्तन झालं पाहिजे. जे मन अगदी षड्रिपूने व्याकुळ झालंय त्यातनं निवृत्त मनाला करायचंय. आपण म्हणतो देवाचं मन, तसं तुमचं मन झालं पाहिजे. तुमचं मन हे विकाराने घरलेलं असतं, शंकेने घरलेलं असतं, नाना प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या राजकारण यातच ते खेळत असतं. मी किती स्वच्छ हे सांगण्याचा प्रयत्न करत असतं, मी किती व्यवस्थित, आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी किती आपण व्याकुळतेने प्रयत्न करतो की मी किती मोठा, मी किती, हा मी हा आयुष्याचं कारण बनतो अहंकाराला. हा मी जावा यासाठी स्वामी समजले पाहिजे. म्हणजे स्वाहा मी, मीचा जिथं स्वहा होतो त्याचा स्वामी होतो. ज्ञान तर मिळेल पण अहंकार नको, शक्ती तर मिळेल त्याचा गर्व नको, सगळंच काय मिळेल पण स्वामींच्या इच्छित इच्छा मिळून जर त्याला मिळेल. दत्तगुरूंच्या इच्छित इच्छा राहून
कार्य केलं तर निश्चित सर्व काही मिळेल. ब्रह्मांडाची फार मोठी शक्ती ही त्या श्री गुरुदेव दत्त परिवारातनं कार्य करते. तर आपण सर्वांनीचा ध्यास अवश्य घेतला पाहिजे. आपण स्वामींचं कार्य असं करा, घराघरात स्वामी तर आहेत, पण ते फोटोतले स्वामी जागृत करायचे आहेत, मूर्त्या जागृत करायच्या आहेत, ते चालत्या बोलते तीर्थ झाली पाहिजेत, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. चालते बोलते तीर्थ आणि हे कार्य एवढं विशाल गती काही दिवसात घेणार आहे. आज जरी आपल्या मेळाव्यांमध्ये हजारोंची गर्दी असेल, कालांतराने लाखोंची गर्दी व्हायला काहीच वेळ लागणार नाही. परिवाराचं कार्य मोठं होतंय, याही पुढे मोठं होईल. काही नकारात्मक ऊर्जा त्रास देण्याचा प्रयत्न करेल, जशा ऊर्जा या आम्हाला त्रास देतील तसं तसं कार्याचा विस्तार हा प्रचंड वेगाने वाढणार. आपण हे करायचा हिस्सा बनावं. हिस्सा बनणं नसून इथून काहीतरी घेऊन जावं. तुमच्या गरजा तर पूर्ण होणारच आहेत, पण इथून मोक्ष मिळवावा, इथून ज्ञान मिळवावं, इथून लाखो लोकांना मार्गदर्शन करावं. अतृप्त जे काही आत्मे आलेत त्यांना ज्ञानाची पानपोई करावी, त्याला अमृताचं मंत्र देऊन त्याचं कृतकृत्य करावं. हे आम्ही विडा उचलल्यात, त्याला सहकार्य करा. तुमच्या कोटी कोटी जन्मांचं फळ आम्ही देणार आहेत. आमच्याशी कनेक्ट होताच ब्रह्मा विष्णू आदी देवता तुमच्याशी कनेक्ट होतात, तर तिथे त्यांच्या हातात जेवढं काही ते तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करतात. मग विष्णूच्या हातात पितरांना आशीर्वाद, शिवाच्या हातात पितरांना मुक्ती, ब्रह्माच्या हातात जे काही असेल विधीचा लेख वगैरे तो कमी करून तुम्हाला पुढे ढकलण्याच्या मागे असतात. ही शक्ती पाहून ब्रह्मा विष्णू देवता सहज तुमच्या संपर्कात येतात. ही शक्ती पाहून तुमचे पित्र सरळ खोडले जातात. अघोर कर्मवाले त्याशी तुमच्याशी घनिष्ठ संबंध असतो, कुकर्मांशी ते वेगळे केले जातात, त्यांना वेगळी गती दिली जाते. आमच्याशी कनेक्ट होताच 21 पिढ्या सगळे खाली उतरवल्या जातात, त्यांचे ऋण सगळे मोकळे केले जातात. तुमच्याशी बळजबरीने कुलदेवता शोधून त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त केले जातात. साधा खेळ नाही, इथं कनेक्ट झालं की सगळ्या ऋणातून मुक्त तुम्हाला करून द्यावं लागतं. आत्मा तो क्लीन करावा लागतो. कुंडलिनी शक्ती सगळ्या तुमच्या ज्या खराब झालेल्या आहेत, ओरा खराब झालाय दोषांचा, त्याला क्लिअर केलं जातं. त्यात तेच भरलं जातं साधनेतनं. तुम्हाला फुल बॅटरी चार्ज करून दिली जाते, जेणेकरून तुमचे देहात्मिक सगळ्या वासना नष्ट होऊन आत्मिक गतीकडे तुम्ही वळले पाहिजे. कठीण आहे, सगळ्यात कठीण आहे. इथं फार मोठे गुरु असले तरच होऊ शकतं, नाहीतर मग जन्माला आला आणि गेला. किती गुरु केले आणि किती वाऱ्या केल्या आणि किती फिरलेत, नाही देवदेव केले आणि हे केलेत, सगळं महाराष्ट्र खूप शिव्या घालत होते देवदेव करणाऱ्यांवरती. जास्त करून चोळाप्पाला घालत होते. चोळाप्पा महाराजांना सोडून तो पळत होता इकडे, कुलदेवीला जाय का तिकडे जाय. नंतर मग चिखलात पडून येत होता. चिखलात एकदा पूर्ण गाडला गेला होता महाराजांनी, सरळ त्याला हाताने बाहेर काढलं. सांगण्याचा प्रयास, गुरु आल्यानंतर तीर्थयात्रा नको, गुरूंचं कार्यच प्रमाणबद्धशीरपणे आपण करावेत. गुरूंना दुखून कुठलाच देव प्रसन्न होणार नाही. गुरु खुश झाले तर असले तसले देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला उत्सुक असतील. गुरु भोगी नसावा, योगी असावा. गुरु हा विरक्तीने भरलेला असावा. गुरूंना लोभ नको, काम नको, षडरिपू नको. गुरु आपल्या मदमस्तीत असला पाहिजे, ब्रह्म आनंदामध्ये. गुरूंचं मूळ स्थान म्हणजे ते पराकुटीच असतं, ते देवांना दुर्लभ असतं. लक्षात घ्या, गुरु असे असले पाहिजे. गुरूंचं दर्शन होता क्षणी डोळ्यातनं पान आसू आली पाहिजेत, न थांबली पाहिजेत. गुरूंचं दर्शन होता क्षणी हृदयामध्ये प्रचंड शीतलता जाणवली पाहिजे. तुम्हाला किती दुःख आहेत, पण एकदा गुरूंचं दर्शन झालं की तुम्हाला दुःख साठवणार नाहीत. हे खऱ्या गुरूंची लक्षणं बोललोय मी. असले खरे गुरु जर मिळालेत, कुठल्याच मूर्तीला तीर्थाला जाण्याची गरज पडत नाही. मग मी मंत्र म्हटला, ध्यानमूलम गुरुमूर्ती. ध्यानामध्ये काय पाहिजे? ध्यान कशाचंच नाही, कुठल्याच देवाचं नाही, गुरूंचं ध्यान आहे. कारण गुरूंमध्ये अनंत कोटी देव, अनंत परमेश्वर अवतार आहेत. म्हणून ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम. कुठली पूजा करणार? फुलं कोणाशी जर निर्माण झालेत, गुरूंचं चरण नाही हेच पूजेचं स्थान आहे, बाकी कुठंच काही नाही.
मंत्रमूलम गुरु वाक्यम काय? जसं वाक्य हे मंत्रस्वरूप जो पाळतो त्याचं कल्याण आहे. मग कृपा व्हायला वेळ लागते का? कृपा मुलम मोक्ष मुलम गुरु कृपा, त्या वेळ लागतो मोक्ष. बघा, सद्गुरु अशी खाण आहे ती अगदी पृथ्वी सोन्याची होऊन जरी त्या पृथ्वीचे मालक जरी तुम्ही असले आणि ते पृथ्वी जरी दान केली ती सोन्याची, तरी सद्गुरू मिळत नाहीत. सद्गुरूंचं माप असं वर्णन आहे ग्रंथांमध्ये, ते दुर्लभ आहेत आणि त्यांना स्वीकारणं तेही दुर्लभ आहेत. एखाद्या गुरुचे लाखो शिष्य असतील पण त्याचं मूळ स्वरूप तो कधी कोणाला देत नाही. गुरु कधी कोणाला आपलं मूळ स्वरूप देत नाहीत, पण खऱ्या शिष्याला आपला अंतरात्मा देऊन टाकतात. पण खरा शिष्य कसा असावा त्याचे गुरुचरित्रात ग्रंथांमध्ये अनेक प्रकारचे उल्लेख आहेत. खरा गुरु कबीरांसारखा असावा, खरा गुरु कृष्णांसारखा असावा. आणि हे ज्ञान हे आपल्याला अनंत कोटी जन्मातनं मिळतं, अनंत कोटी जन्मातनं. ते धनाशी दुर्लभ आहेत. देवतांच्या हारी अडकून आपण जसं देव होतो, महाकाल फार कठीण आहे. तो देव पण करतो आणि दानव पण करतो. कर्म हा त्याच्या हाताखाली, आपले कर्मदेवता ही त्याच्या हाताखाली. कधी आपलं छोटस एक 0 मिनिटाचं कर्म ते कधी दुःखाला कारण होतं आणि त्याचं कधी दानव करेल सांगता येत नाही. म्हणून कृष्ण सुद्धा त्याचा एक भाग आहे. तेवढं महाभारत पाहिलं आपण. अगदी दैवी तत्वाकडे वळत असताना जर एक छोटीशी मोहिनी जरी वासना जरी आपल्याला झाली तर कित्येक जन्म फिरवते त्या अवतारांना देखील. भयंकर कठीण रहस्य आहे. हे रहस्य अद्भुत आहे. योगी लोकांना देखील याची भोग भोगावे लागतात. म्हणून कृष्णासारखं परमात्मा अति लीन होणं महत्वाचं आहे. हे आंतरिक रहस्य जाणणं म्हणजे आपल्या साधनेत आपण जाणू शकतो. मोठमोठे झालेत, मोठमोठे पदावर बसलेले ते सिद्धीमध्ये अडकलेले गुरु आहेत, त्यांच्या मागे काय लागायचं आपण? तेच एकदम विक्षिप्त कोण्यामध्ये बसून त्यांचाच उद्या उठून ब्रह्मराक्षस होणार आहे. सिद्धीच्या हारी लागू नये. सिद्धी महाग हातात. शक्तीच्या मागे लागणं म्हणजे ती शक्ती आधी आपला घात करतेस. शक्तीमुळे तशी बुद्धी तयार होते, वृत्ती तयार होते. परमेश्वर वृत्ती तिथे थांबत नाही. म्हणून भक्तीमध्ये शक्ती आड येऊ नये. म्हणून फक्त चरणांची भक्ती करावी. आणि खऱ्या भक्ताकडे कुठल्याच विद्या नसतात, खोट्याकडे असतात. लक्षात घ्या. मीरेकडे कुठलीच बुद्धी नव्हती आणि विद्या नव्हती. फक्त कृष्ण, याच्या व्यतिरिक्त काहीच माहित नव्हतं. वाट्यात तिला विष आलं, कृष्ण येऊन पिऊन गेलेत. एखाद्या सिद्धीला ज्याच्याकडे विद्या असते त्याला कळतं विष एक अमृत असं, तिला कळतं सगळं. ते मेरीची भक्ती अफाट होती, तिला नव्हतं कळत काय. म्हणून खऱ्या शिष्याकडे कुठल्याही विद्या नसतात. लक्षात घ्या. त्याचं अखंड विद्या म्हणजे नामस्मरण, परमेश्वर चरण. कधीच आपल्या आयुष्यात कळायला नको पाहिजे कोणाचं भूतकाळ आणि भविष्य काय. सिद्धीचा आहार घेतला म्हणजे विषय संपला. इथं भक्ती दृढ करायची तर कुठल्याच प्रकारचे शस्त्र अस्त्र नको. कारण एकनिष्ठ परमेश्वर समजून घेण्यासाठी विद्यारहित जीवन जगा. म्हणजे काय? सिद्धीला थार नका देऊ, प्रसिद्धीला थार नका देऊ. नाथांची जशी सेवा होती तशी करा. नाथांना कळलं असतं तर 12 वर्ष खंडे पाणी भरले, त्याच्या विद्येला नसं कळलं का कृष्ण आहे आलेला म्हणून? स्वाभाविक आहे. तर खरा परमेश्वर योगांना दुर्लभ समजणं असो. शक्तीच्या मागे आपण साधना व्यर्थ न गमवता भक्तीच्या मागे चरण श्री स्वामींच्या चरणी सगळी सेवा आपण अर्पण करावी. हा जीव स्वामीचरणी दृढ व्हावा अशी मनमन संकल्प करावा. दत्तचरणी दृढ व्हावा अशी मनमन संकल्प करावा. आणि या अद्भुत शक्तीशी आपलं मिलन व्हावं. जीव हा लवकरात लवकर शिव व्हावा. अनंत दुःखाची त्यातून सोडवणूक व्हावी. भवसागर पार व्हावा. 84 लक्षणे पार व्हाव्यात. बघा, या देहाची नाते काहीच कामाचे नाही, ती कुठलीही असो. त्या मोहाशक्तीत अडवणारच आपल्याला. ही मोहाशक्ती काढण्यासाठीच गुरुमंत्र घ्या. निर्लिप्त व्हा, निर्विकार व्हा, निर्गुण व्हा, निराकार व्हा. सगळं काही गुरु देऊ शकतं, तेवढी ताकद आहे. चटकन देव होत नाही, किती वर्ष साधना करावी लागते. हळूहळू का असेना अखंड नामस्मरणाने स्वतःचं कल्याण करा. कर्मप्रधान खूप खूप अतिउत्तम कर्माकडे वळा. कणभर बी दुःखी कर्म करू नका, ज्याने त्या कर्मापासून दुसऱ्याला दुःख होईल. आपले गुरु खुश होण्यासाठी वाटेल ते काय करा. गुरु
खऱ्या अर्थाने मागचे तुमचे अनंत जन्म दोष पाहून गुरु निष्ठुर होतात आणि त्या निष्ठुरतेतनं रागावतात, क्रोधावतात, त्यातून अनंत जन्मांचे दोष काढत असतात. दिल्लीला स्वामी महाराज करत होते. त्यातून हळूहळू का असेना सामर्थ्य देतात गुरु. आपल्या दृढ भावनेने आपण सहज गुरूंची कृपा प्राप्त करू शकतो. काहींना 20 वर्ष, 40 वर्ष, त्यांना 20 जन्म, 50 जन्म, 100 जन्म लागू शकतात, काही हरकत नाही. पण एकदा का गुरूंची कृपा झाली तर अनंत काळाचा विषय संपतो. कर्म आणि काल याची गणित संपतात आणि मूळ शक्तीशी आपला आत्मा तो लीन होतो आणि तो मूळ स्वरूपात प्राप्त होतो. तोच म्हणतो मी अनादी होतो, अनंत होतो. मी कधी जन्म घेतला नाही, कधी मरणार नाही. तर आपलं मूळ स्वरूप आपण जेव्हा प्राप्त केलं तर आपण आपलीच वाणी कबीराची वाणी होते, आपलीच वाणीतनं गीता बाहेर निघते. हे सर्व मूळ आपलंच आहे आणि गुरुकृपेने ओळखता येतं. बघा, अध्यात्म सनातन संस्कृती फार विशाल आहे, फार विशाल आहे. या सनातन संस्कृतीचा तुम्ही एक भाग म्हणून जन्माला आलात, खूप मोठे पुण्य आहे. आणि ओळखण्यासाठी गुरु करा. तुम्ही फार उच्चतम शक्तीचे दास आहात. फक्त कनेक्ट करणं, एक मार्गदर्शक गुरु जर मिळाला, आयुष्याचं कल्याण करायला वेळ लागणार नाही. अजून वेळ गेलेली नाही. संधी दौडू नका. हा श्री गुरुदेव परिवार वाटेल ते काय करू शकतो. आपण या ठिकाणी या जीवनात समस्या तर सर्वांनाच आहेत. समस्याने कोण घेतला नाही. रामकृष्णात यांना समस्या होत्या. वेळ कोणावरती येत नाही. सीतेवरती वेळ आली, कोणी धावला नाही, मदतीला कोणीच नव्हतं. दशरथाचा मृत्यू झाला, जवळ कोणीच नव्हतं. कर्म असतात, ते कर्म देवाने चुकत नाही. कृष्णाचं मरण आलं, कोणी जवळ नव्हतं. रावणाच्या अंतकाळी कोणीच नव्हतं, त्याच्या आपतेष्ट जवळ कोणीच नव्हते. असे अनेक उदाहरण आहेत. जेव्हा घोर कर्म येतं तेव्हा ते हिशोब चुकता करतं. म्हणून आपण उत्तमात उत्तम कर्म करून, कर्माची गती खूप गहन आहे, ते देवांना दुर्लक्ष समजणार. देव सुद्धा कर्माच्या आहारी चालतात, कालाच्या आहारी चालतात. म्हणून निर्गुण निराकार त्या उत्तम अशा परमेश्वराची साधना करून आपण कालातीत व्हावं, मायातीत व्हावं, गुणातीत व्हावं, कर्मातीत व्हावं. या गोष्टी प्रचंड मोठ्या आहेत, ते देवांना दुर्लभ आहेत. पण योग्य गुरु जर मिळाला तर सगळं सहज शक्य आहे. हे कठीण विषय योग्यांना कळत नाहीत, सहज आम्ही समजावून सांगतो. दत्त दत्त दत्त, नाद नाही करायचं दत्तच. अखिल विश्वाचं गुरुपद म्हणजे दत्त आहे. आणि हा श्री गुरुदेव दत्त परिवार आहे. पप्पा आहे सर्वांचा, पप्पा. पप्पा पप्पाच असतो, ध्यानात ठेवायचं. म्हणून सनातन संस्कृती जनक साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांचं विचार प्रणाली आत्मसात करून आपण हे कार्य करतोय. महाराजांच्या आशीर्वादाने हे कार्य करतोय. जगाचं उद्धारात्मक क्रिया, जनकल्याणाचा वसा घेतलाय. घरोघरी श्री स्वामी महाराज, दत्त स्वरूप श्री स्वामी महाराज, दत्त प्रभू हे घराघरात गेले पाहिजेत. यांचीच श्रद्धा, यांच्याशी श्रद्धा निष्ठा ठेवून हाच परमेश्वर बजावा. तो अनादी अनंत आणि हे विशाल तत्व आपल्या जीवनात आणावं. त्याची भक्ती, श्रद्धा, दृढनिष्ठा ठेवून आपण आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. आणि यासाठीच आमचा जन्म आहे. काही वर्षातील आयुष्य आपले वाया जातील, चालेल, काही हरकत नाही. पण अनंत जन्मांचे दुःख जे तुम्ही पुढे भोगणार आहेत ते काही वर्षात तुम्हाला भोगावे लागतील. सौदा खूप छान आहे, खूप छान आहे. एखादा प्लॉट घेतो आपण, किती ते मार्जिन करतो, किती हे करतो, पण हे कर्माचे कालाचे गणित एवढे कठीण आहेत. एकदा गुरु जर मिळालेत ना, स्वस्तात सौदा होतो कर्मांचा. 50 वर्षाचे दुःख फक्त 50 महिने भोगावे लागतात. आणि खूप उत्तम भक्त असेल तर 5 महिने भोगावे लागतील. 50 वर्षाचे सांगतो मी. शंकर भट्टांचं चरित्र वाचा, श्रीपाद चरित्र वाचा. हे सगळं जाणून घेणं हे पराकोटीचं गणित आहे. नुसतं येऊन मंदिर बांधून तिथं राजकारण करून, गावगुंडाची गर्दी करून ते पद मिळवण्यासाठी हे हेलपाट्या घालायच्या, मग ते पदासाठी मग राजकारण करायची, आपलं अस्तित्व टिकवण्याचं केविलवाणी धडपड करायची. कृषी माझी कोणी हिसकून ना घे.
अरे संत फार विशाल असतात, एका ठिकाणी अडकून बसलेले असतात, तेच कळत नाही. हे विषारी तत्वाचे लोक असतात. त्यांच्या ना अध्यात्माचा माहित नसलेली ही बावट मंडळी आपल्या पूर्वजांची पुण्य सुगी नष्ट करणारी असते. छटावर विद्यांच्या आमच्या संपर्कात येऊन तुम्ही जास्त मलिन होतात. काय बोलणार? खऱ्या गुरुची ओळख करा. घोर कलियुग आहे. कलियुग आमच्या पुढे थांबत नाही. कलियुग समोर आला की आमच्या पुढे थांबत नाही. आमच्याकडे भय वाटतं त्याला. आमच्या पाठीमागे कलीचा निधन करून टाकेल आम्ही. तर आमच्या परिपक्वतेमध्ये आमच्या सोबत याल तेव्हा कलीचा त्रास होणार नाही. कलीला प्रचंड भय आमचं, एवढं भय तर बस. बाकीच्यांना तो एकदम गिळंकृतीच बसलाय. पण जेव्हा तुम्ही आमच्याशी कनेक्ट झालायत ना, खूप प्रचंड घाबरतो तो. वाईट नकारात्मक ऊर्जा तुमच्या काहीच वाईट करू शकत नाही. हा, तुमचे कर्म जेवढे तेवढं तुम्हाला भोगणं क्रमप्राप्त आहे. ते एकदा भोगून झाल्यानंतर तुम्हाला कोणी टच करू शकत. ब्रह्मांडात कुठलीच वाईट शक्ती त्रास देऊ शकत. रावणापेक्षा 10 पट मोठी जरी आली तरी तुमचा सामना करू शकणार नाही. एवढं मोठं विशाल गणित आहे. ही गुरु साधी गोष्ट नाही, अनंताची खाण आहे. एकत्र येतात तेव्हा गुरु मिळतात किंवा दोरूंचे दर्शन होतात. आणि वर्तमान काळात तन मन धन सगळं अर्पण करून जर कराल, कदाचित ह्या जन्मात मोक्ष आहे. त्यासाठी पराकाष्ठा लागतील, सहज नाही. बहुजनच्या हाडाची काढ 12-12, 20-20 वर्ष, 2-2 हजार वर्ष तप करून बसलेले आहेत. त्यांना साधना कळत नाही अजून कुठली करावी, निदान मोक्ष मिळेल तरी. सर्व सुद्धा त्या करून करतायत, तुम्ही तर सगळं भोगून करतायत. त्याच्यात आमच्या घरच्याही पूर्ण करावे लागतात. तुमचं रडणं पूर्ण किती ऐकून घ्यायचं आम्ही, लोकांची किती काम करावी, त्याला काही मर्यादा? रात्रंदिवस धावतोय आम्ही. कधीच शांत व्हाल? तुमच्या संपत्तीचं कौतुक नाही, ती घोर कर्माने मिळवली. आम्ही काय त्यांना संपत्तीचा थोडा भाग हिस्सा दिला ना, तर आम्ही तुम्हाला शांती देऊ. कारण तुमचेच कर्म, तुमचीच संपत्ती ते घातक, म्हणून तुम्ही विघातक झालात. आनंदाने त्यातला तुम्ही काही भाग आम्हाला दिला तर तुम्हाला आमच्याकडून शांती मिळेल. मित्रांत काळाचं दुःख आहे पुढे, कारण प्रत्येक कर्माचा हिशोब एकदम खतरनाक असतो. मग आम्ही काही तुमच्या संपत्तीत हिस्सेदार आणि अरे तुमचे पाप घेतो आम्ही, सत्कारणे तुम्हाला लावतो. दत्त भिक्षा जेव्हा घ्यायला येत तर झोळीमध्ये तुम्ही येतात आणि तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतात. म्हणून कुठलंही कर्म, मिळकत असो काही असो, दुःखी पीडिताची नको, भ्रष्टाचाराची नको. त्या मिळकतीत आपलं कष्टाचं प्रमाण असलं पाहिजे. मग आपण योग्य गतीला जातो. मग कुठल्याही गुरुंना दोष द्यायचा नाही लगेच. आमची ही कामं झाली नाही, ती कामं. भाऊ तुझं मागचं काय आहे जरा पहा. अंतर्मनात संशोधन केल्याशिवाय गुरु करणार नाहीत. आम्ही लोभी नाहीत, कशाचाच लोभ नाही आम्हाला. आमचा लोभ एकच आहे, तुमच्या हृदयातले परमेश्वर तुम्हाला दिसला पाहिजे. तुम्ही भवसागर ताळून गेले पाहिजे. अनंत कोटी जन्मात तुम्हाला अनंत दुःखांचा तुम्ही भार उचलला नाही पाहिजे. तुमच्या मानव जन्मातच कल्याण झालं पाहिजे. हे आमचा लोभ आहे. हा काय घेणं मला तुमच्याशी? कोण कुणाचे तुम्ही? तुम्हाला वेळ देऊ मी जगताचं कल्याण करण्यासाठी हा जन्म आहे. मी तुम्हाला माझं भरपूर होतं, हे मला दोन तपश्चर्या करणार आम्ही. मला माझ्या संसाराचं काहीच पडलं नाही. संसाराचा लहानपणापासून त्याग आहे, जन्मताच निमित्त मात्र आहे. त्याचा काही ध्येयाशी संबंधच नाहीये. हे तुमच्यासाठी आम्हाला ते थांबवलं स्वामींनी. लाखो करोडो भक्त माझे येतील, त्यांचा उद्धार तुम्हाला करायचा आहे. आमचं कार्य संपलं, पण आम्ही तुमच्या हृदयात जाऊन कार्य करणार. आम्ही 300 वर्षापूर्वीचे वाक्य आता आठवतात आम्हाला दिलेले वाक्य. त्या काळची अक्कलकोट नगरीमध्ये लोक दुरुस्त झाले नाहीत,
काही कोटी कोटी लोक आहेत तशीच राहिले, म्हणून परत जन्माला आलेत, ते आमच्याकडे परत पाठवले जातील शुद्धीकरणासाठी. जे चांगले ते आमच्याकडे येतील, जे नालायक आहेत ते नालायकीकडे जातील. जे जिथं फक्त घाणेरडे विचार असतील ते घाणेरडे विचारतच खेळतील. ज्यांचे काही पुण्य एकदम फळाला आलंय, किंवा ज्यांना स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे, किंवा ज्यांना स्वामींची तळमळ लागली, ते आमच्याकडे पाठवले जातील. घाणेरडे लोक इथून निघून घाणेरड्या तत्वात जातील. आमच्याकडे महाराज चांगले चांगले लोक पाठवतील. ज्यांना त्या जीवाला कासावीस झालाय, ह्या जन्मात कल्याण करून घ्यायचंय, ते योग्य या जसं आमची पथ, जसं आम्ही वाटेवर जाऊ तसे अनेक जिज्ञासू आम्हाला मिळतील आणि त्याचं कल्याण इथून होणार आहे. काही जीव तर काही घर, काही वास्तू, काही ग्रामदेवता आम्ही त्यांच्याकडे यावं म्हणून ते उपासना आतापासून चालू करून ठेवलेत. ज्याच्या ठिकाणी त्या भूमीवर पाय ठेवते, भूमी जी एकदम पापाने हाहाकार होऊन ती तळतळते, आमचं चरण स्पर्श झाल्यानंतर ती भूमी शांत होईल. त्याला जे दोष असतील ते दोष नष्ट होईल. का? तर जनतेचा विडा उचललाय, जनतेला लुटण्याचा विडा नाही उचललाय, जगताचं कल्याण करण्याचा विडा उचललाय. कल्याण कशात म्हणतात? कल्याण कशाला म्हणतात? टोलेगमची इमारती बांधून, टोलेगमचं सोन्याची मंदिरं बांधून कौतुक करायला? जनतेचा विडा नाही म्हणत, जनतेचं खाल्लेलं म्हणतात त्याला. त्याच्यावरती अधिकार घालण्यासाठी वाटेल ते काय राजकारण करणं आणि दुसरा डोमिनेट करणं. हे कृष्ण तत्व आहे, दत्त तत्व आहे, हे विशाल आहे. याला समजण्यासाठी दुर्बुद्धीयुक्त लोकांचं कामच नाही. जे घाण लोक आहेत आमचा द्वेषच करतील, अनादिकाळापासूनपर्यंत द्वेष करतील. आज द्वेष केलेला व्यक्ती हा अनादिकाळापर्यंत द्वेष करणार आहे, आणि तो अश्वत्थामासारखे फिरतील हे लोक कालांतराने. कृष्णाचा द्वेष करणं चुकीचं आहे, हे तत्व आहे. आमचा द्वेष करणं म्हणजे अश्वत्थामाच्या गतीला जाण्यासारखं आहे. जे आमच्या संपर्कात आलेत त्यांनी खूप देवतांची उपासना करून, हे करून, काही काही नवस करून हे देवांच्या इच्छेने पाठवले गेले लोक आमच्याकडे. साधी सरळ गोष्ट नाही. परत सांगतो, गुरु सद्गुरु मिळणं फार कठीण गोष्ट असते, भयंकर कठीण गोष्ट असते. अनेक प्रकारचे, नाना प्रकारचे कल्पना, विकार, शंका या घालवून त्या जीवाला एक वेगळ्या वळणाला लावणं, हे असंभवातलं असंभव कार्य घोर कलियुगात फक्त श्री गुरुदेव दत्त महाराजच करतायत. ह्या तत्वातूनच कार्य करतायत. आम्ही सुद्धा खूप बळ लावून कार्य करतोय. जर समोरची प्रकृती खूप आम्हाला अस्वस्थ करेल तर आम्ही सुद्धा इथून हटून जाऊ. कशाला मी विनाकारण माझी स्वतःची एनर्जी खल्लास करू? लोक घडलीत तर मी कार्य करेन. उगाच मी वेळ देणार नाही कुणाला. कृष्ण सुद्धा हतबल व्हायचा, खूप वेळेस हतबल व्हायचा, खूप हतबल झालाय कृष्ण. एवढा हतबल झाला तर हतबल कोणीच झाला नाही. अर्जुनाचा अहंकार बघून तो हतबल व्हायचा, रुक्मिणीचा सौंदर्याचा गर्भ, राधेचा सौंदर्याचा गर्भ ते बघून तो हतबल व्हायचा. बलराम स्वतःला फार मोठा शक्तिशाली समजायचा म्हणून तो हतबल व्हायचा. नंतर एक एक पडायचा कृष्ण. बलरामाची उतरवायचा, अर्जुनाचा सुद्धा खूप हलाल करून अर्जुनाशी युक्त्या प्रयुक्त्या करून त्याचा अहंकार घालवलेला आहे. एवढ्या संगतीत मिळून सुद्धा माणसाचं एवढं पतन होतं, लक्षात घ्या. राधा सुद्धा स्वतःला खूप गर्विष्ठ झाली होती. तिच्यासारखं सौंदर्य कुणाकडेच नाही असं तिला वाटत होतं. अशा अनेक गोष्टी कृष्णाच्या आयुष्यात झाल्यात, म्हणून कृष्ण समजून घेणं फार कठीण आहे. जसं जसं तुम्ही पुढे व्हाल ना तसं जसं तुम्हाला खूप चॅलेंजेस आहेत. खूप नम्रतेने हे ज्ञान मिळवावं लागतं. अनंतात सामील होणं साधी गोष्ट नाही. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. म्हणून वारंवार संत चरणी परमेश्वर झुकतो, कारण त्याने सगळं निर्माण केलं. आणि ते परमेश्वर तत्व जेव्हा संत स्वरूपात आपल्या पुढे येतं ते देवांनाही वंदनीय असतं. साधी सरळ गोष्ट नाही.
असो, अधिक वेळ घेत नाही. झालेली सेवा ही प्रभूचरणी अर्पण, स्वामी चरणी अर्पण. बघा, एक घोषणा करायची आम्हाला. आमचा एक कार्यक्रम आहे 25 ऑक्टोबरला लातूरला महासत्संग मेळावा होणार आहे. त्यासाठी लातूर टीम करायला लागली आहे. लातूर 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 लातूरमध्ये भव्य सत्संग मेळावा 25 ऑक्टोबरला होणार आहे आपल्या श्री गुरुदेव दत्त परिवारा माध्यमातून. तर ही फार मोठी योजना कार्यरत आहे आणि स्वामींच्या इच्छेने हा लातूरचा मेळावा आपला खूप छान होणार आहे. सर्वस्वी स्वामींची इच्छा असेल, आपण सर्वांचं योगदान लातूर टीमला सहकार्य अपेक्षित आहे. हजारो संख्येने तुम्ही त्या ठिकाणी लोक आणा. जी लोक आणली जातील ती भाग्यवान असतील. एकही व्यक्ती आमच्याकडून रिकाम्या हाती जात नाही. आतापर्यंत या वर्षभरात 13 मेळावे झालेत. त्याचा इतिहास सांगतो की आलेल्या प्रत्येक मेळाव्यात लोकांची कामं झाली. असा एकही व्यक्ती नाही की येऊन श्रद्धानिष्ठा ठेवून त्याची कामं झाली नाहीत. त्याला कुठे ना कुठे स्वामीने अद्भुत अनुभव दिलेत. विश्वात फक्त श्री स्वामी महाराजांचं काम सध्या इथूनच केलं जाणार आहे. श्री दत्तप्रभूंचं काम इथूनच केलं जाणार आहे. जनकल्याणाचा हा विडा फक्त इथूनच उचलला जाणार आहे. हा पूर्ण पुरुषोत्तमाचा विडा आहे. साधा सरळ नाही, अपूर्ण तत्व नाही, घाणेरडी राजनीती नाही, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ठेवून हे काम केलं जात नाही. तुमच्या अंतरंगात परिपूर्ण परमेश्वर, हृदयात परमेश्वर बसवायचं काम केलं जातं. ही फार मोठी कर्मशाळा आहे. ही कर्मशाळा मोठमोठ्या ऋषींकडून एकेकाळी चालवली जात होती. ही वेळात वेळ काढून तुमच्या संपर्कात ही कर्मशाळा येणार आहे, भक्तिशाळा येणार आहे. इथून अनेक वेद प्रकटतील, अनेक देव प्रकटतील, मोक्षाच्या वाटा निर्माण होतील आणि ह्या जीवांचं सदसद कल्याण होईल. हा मेळावा म्हणजे काय? हा मेळावा म्हणजे तुम्हाला ह्या भाऊ तापातून परम शांती देणारा, तुम्हाला कुठेतरी दिलासा देणारा की हम गए आणि हम जिंदा आहे, अजून आहेत, तुम्हाला आत्मविश्वास देणारा मेळावा असेल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या मेळाव्याच्या माध्यमातून एक तुम्हाला मंत्र मिळणार आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक नवीन प्रेरणा, एक नवीन संदेश घेऊन एक नवीन मानव जन्म तुम्हाला मिळणार आहे. अशा मेळाव्यांमध्ये आल्यानंतर सहज कितीतरी युवा संस्कारावरती प्रभाव पडला. आमच्या मेळाव्यातनं कित्येक लोकांनी नॉनव्हेज सोडलेत. आमच्या मेळाव्यात आलेल्या मुलांनी माळ जप करायला सुरुवात केली. जे कडवे विज्ञानवादी होते ते नतमस्तक होऊन स्वामींपुढे यायला शिकलेत. कडवी लोक असली, किती चांडळ असली, तिथून लीला चालू झाल्यात. ख्रिश्चन सारख्या लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला. मुस्लिम लोक तत्व म्हणायला लागली. मुस्लिम लोकांनी शुद्ध शाकाहार स्वीकारला. ही ताकद फक्त श्री गुरुदेव दत्त परिवारामध्ये. अखंड विश्वाचं ज्ञान समजून सांगण्याची ताकद आहे. हा सनातन हिंदू संस्कृती ही मंथन करून तुमच्या पुढे मांडली जाते. त्याला स्वीकारावं आणि आयुष्याचं कल्याण करावं. मेळावे निष्ठे असे काही प्रसिद्धीसाठी थोतांड करण्यासाठी नाही करायचे आपल्याला. तिथून काही इन्कम सोर्स प्राप्त करायचा. एक दिवस गुरुचरित्र पारायण चालू करा, पैसे आणा, नोटा मोजा, बँकेचा बॅलन्स वाढवा, प्रसिद्धी, पैसा आणि सत्ता असेल तर आम्ही वाटेल ते काय करू शकतो. आमची सत्ता एकच, परमेश्वर शक्ती, परमेश्वर ज्ञान. ते बावट लोक आहेत जे राजकारण्यांच्या मागे लागतात, पैशांच्या मागे लागतात. आम्ही फक्त परमेश्वराच्या मागे लागतो. आमची सत्ता एकच आहे, गुरुभक्ती, गुरुशक्ती. हा जीव शिवमय झाला पाहिजे. इथून तुम्हाला अद्भुत प्रेरणा, अद्भुत ज्ञान, कुठल्याही प्रकारची तुमची लूट न होता आत्मशांती तुम्हाला मिळावी. आमच्या शब्द जरी तुमच्या कानावर पडले तरी तुमच्यात परिवर्तन होतं म्हणजे होतच. काहीतरी करून
हा जीव सात्विक झाला पाहिजे, पृथ्वीवरचा भार पापाचा कमी झाला पाहिजे. आम्ही सहज कोणाच्या घरी पाऊल ठेवत नाही, तिथं काहीतरी पितरांचा आशीर्वाद असेल, देवांचा आशीर्वाद असेल, काही जप तप पुण्य फळाला आलं असेल, त्याच घरी आम्ही पाय ठेवतो, असं ठेवत नाही. सांगण्याचा महत् प्रयास, लातूरवासियांची 25 ऑक्टोबरची कंडिशन फार वेगळी असेल. तिथं आम्ही काहीतरी द्यायला आलेलो असेल, जीवाचं कल्याण करायला आलो असेल, तर असा अद्भुत मेळावा 25 ऑक्टोबरला असेल. लातूरवासियांनी याची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित असावं. काही सेवेकरी सांगतील की तिथे जाऊ नका जाऊ नका, ते लोक आंधळी आहेत, तो आपला मार्ग नाही, तिकडे जाऊ नका. हे लोक परत धर्मियांपेक्षा घातक आहे आपल्याला. आम्ही सनातन संस्कृतीसाठी बाहेर पडलोय, तुमची काही दुकानदारी चालवण्यासाठी बाहेर पडलो नाही बाहेर, का तुमची दुकानं बंद आहे नव्हती, तुम्हाला तर धाक पडलाय. सनातन संस्कृतीचे जनक भगवान श्रीकृष्ण होते आणि ती वारसा हक्क ही संस्कृती समजून सांगण्याचं धाडस आम्ही करतोय. ही आपली हिंदू संस्कृती. आवाज येत नाहीये दादा. श्री स्वामी. आवाज नहीं आ रही दादा. येतोय आवाज? हाँ, आपल्या हिंदू सनातन संस्कृतीसाठी या मेळाव्यांचा आस्वाद घ्या, अनुभवाची साक्ष बना आणि या 25 ऑक्टोबरला परत एकदा जसं त्र्यंबकला झाला तसं 25 ऑक्टोबरला एक नवीन आशीर्वाद, एक नवीन चेतना, एक नवीन चैतन्य आपल्या आयुष्यात निर्माण करण्यासाठी अनेक नवीन भक्त सेवेकरी त्यात आणा आणि लवकरात लवकर त्यांच्या आयुष्यात चकाकी यावी, त्यांच्या साधनेला फळ मिळावं म्हणून आपण सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित. लातूर जिल्ह्यातनं जे काही टेलिग्रामच्या माध्यमातून जे काही भाविक आपल्याकडे आहेत, सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी आणि या कार्याला उत्तम प्रतिसाद अपेक्षित आहे. नवनिर्मितीचं कार्य आहे, हे कार्य अफाट आहे. उद्या उठून हे विश्वाला गवसने घालणार असेल तर त्याचे तुम्ही एकच साक्ष व्हा आणि बघा हे कार्याचा विस्तार किती प्रचंड आहे. उगाच द्वेष न करता एकदा समक्ष भेट द्या आणि त्या भेटीच्या स्वरूपात तुम्हाला तिथे काय मिळतं ते पहा. कोणी सांगितलं म्हणून ते डोक्यामध्ये राख नका घालून घेऊ. सांगण्याचं काय, संपुष्टात आलेली डोकी असतात ती वाटेल ते काही बडबड करतात. एकदा हे नवीन तत्व जीवनात आणा. तुमच्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचं हे ज्ञान आहे. आमचं ऐकताना देव देखील डोळे उघडतात, मंदिरातले देव सुद्धा खडाखड कान उघडतात, डोळे उघडतात, तर त्यांना वाटतं की नाही एक खरं ज्ञान आहे. आमचा आवाज ऐकण्यासाठी चारी धाम उत्सुक असतात. जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा आमचे बोल देवांना अतिशय प्रिय असतात, कारण ते सनातन संस्कृती टिकवण्यासाठी असतात, धर्म रक्षणासाठी असतात. तुम्हा मानवरती त्याचा प्रभाव नाही पडणार का? तुमच्यावर त्याचा प्रभाव पडणारच. जे लोक आमच्या संपर्कात येतात त्यांच्या मूर्त्यांचे डोळे उघडलेले आहेत, खडाखड मोठे हसतायत, नैवेद्य ग्रहण करतायत, डोळे फिरवतायत. याचा अर्थ काय? इथं काहीतरी आहे की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतायत. वाईट शक्ती, ग्रहदेवता, कुलदेवता यांना आम्ही कळतो, तुम्हाला कळणार नाही. ते आमचा शोधबोध घेता एकदा थकून जातात. नेमकं आहे तरी तत्व काय आहे, कुठून आलंय, कुठून पैदा झालंय. त्यांच्याही शक्ती विद्या ज्ञान अपूर्ण पडतं. असो, सांगण्याचा विपर्यास नाही. मेळाव्याला उत्तम प्रतिसाद, सहकार्य, आर्थिक दान, श्रमदान अपेक्षित आहे. तुम्ही किती देणार, किती आम्ही घेणार आणि आम्ही तुम्हाला किती देणार हे मेळाव्यात समजेल. चालेल, अधिक वेळ न घेता तुम्ही 10% जरी आम्हाला मदत केली तर आम्ही तुम्हाला 1000% देतो, 100 पटीने देतो. श्रीपाद प्रभूंचं वाक्य आहे. 83च्या काळामध्ये श्रीपाद प्रभूने ज्या लीला केल्या त्या सहज या काळात होत आहे. आलेल्या 20 वर्षात श्रीपाद प्रभूंच्या संपूर्ण लीला त्या श्री गुरुदेव दत्त परिवारात होणार आहे. पूर्ण योग, पूर्ण शक्ती, पूर्ण परमेश्वर इथून कार्यरत आहे. असं काही फुकटचं बोलत नाही आम्ही. लाखो लोकांचे उद्या उठून अनुभव बोलणार आहेत. म्हणून हलक्यात घेऊ नका श्री गुरुदेव दत्त परिवाराला. तो हे कार्य आम्ही अनादी काळापासून करतोय. एका 400, 500, 1000 वर्षापूर्वीपासून नाही करत आहे. अनादी काळापासून हे स्वामींचं कार्य करतोय, या तत्वाचं कार्य करतोय.
असो, अधिक वेळ न घेता इथं माझं मार्गदर्शन मी आटोपतो. अर्पणमस्तु.